दिल्लीत विधानसभा निवडणुकांचं वारं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार 12,000 कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ। दिल्लीत सत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि मोदींचे प्रयत्न। ई रिक्षा बाबा म्हणून प्रसिद्ध असलेले महंत ओम प्रयागराजला पोहोचले। महाकुंभ 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी कस्टमाइज्ड 3 चाकी घेऊन दिल्लीहून प्रयागराजला। आर आबांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला होता। धनंजय मुंडे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देतील का? जयंत पाटलांनी उपस्थित केला सवाल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप। केजरीवाल यांनी केवळ घोटाळे केले, शीश महाल बनवत दिल्लीकरांची फसवणूक केली, अमित शहांचे आरोप। कृषी मंत्र्यांकडून 2 उच्चस्तरीय समित्यांची घोषणा। कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठांसाठी 2 स्वतंत्र समित्या। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची मोठी घोषणा। कराड उंडाळ येथे माजी मंत्री विलास काका पाटील उंडाळकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं कार्यक्रम। यावेळी पृथ्वीराज चव्हाण, श्रीनिवास पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील उपस्थित। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूरमध्ये सकाळी 11 वाजता रेशीमबागेतील महात्मा फुले सभागृहामध्ये भाजप सदस्य अभियान कार्यक्रमात हजेरी लावणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर विकास कामांची पाहणी करणार, विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावणार। पुण्याच्या रिंग रोडच्या निविदा भरण्यात भ्रष्टाचाराचा जितेंद्र आव्हाड यांचा दावा, तर नवयुगा आणि मेगा इंजिनिअरिंगच्या टेंडरवर आव्हाडांचे अनेक सवाल। वर्सोवा दहिसर सागरी किनारा मार्गाला मिळणार गती, 45 दिवसांमध्ये सर्व परवानग्या मिळणार, पियुष गोयल यांची माहिती। राज्यात ठिकठिकाणी होणार इनोव्हेशन हबची निर्मिती। राज्यात ठिकठिकाणी इनोव्हेशन हब विकसित करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचना। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर यांच्या पत्नी मेघना गजानन कीर्तिकर यांचं निधन। 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। गोरेगाव पूर्व या ठिकाणी होणार अंत्यसंस्कार। पुण्यामध्ये 9 जानेवारीला काम बंद आंदोलन। अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या आंदोलनाची हाक। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आंदोलनाची हाक। मुंबई महापालिका आता सांडपाण्याच्या पैशातून करणार कमाई। बीएमसी सांडपाण्यावर करणार प्रक्रिया। पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पालिकेचा प्रयत्न। यवतमाळ येथील मॅरेथॉन स्पर्धेमध्ये धावले हजारो स्पर्धक। 1 किलोमीटर ते 21 किलोमीटर पर्यंत मॅरेथॉन स्पर्धेत हजारो स्पर्धकांनी घेतला सहभाग। अमरावतीमधील परतवाडा मार्गावर पेट्रोल पंपावर निर्माण झाले खासगी बस स्थानक, तर नागरिकांचा जीव धोक्यात टाकून विनापरवानगी खासगी बस परतवाडा येथून धावते विविध मार्गावर। वाहतूक पोलिसाला भर रस्त्यामध्ये मारहाण केल्याची घटना। आळंदीमधील मरकळ चौकामध्ये घडली घटना। या प्रकरणी पोलिसांनी केली आरोपीला अटक। कुर्ला बेस्ट अपघातातील आरोपी संजय मोरे यांनी जामिनासाठी सत्र न्यायालयामध्ये केला अर्ज। संजय मोरेच्या जामिनावर निर्णय 10 जानेवारीनंतर होणार। संजय मोरेच्या जामिनावर आक्षेप। खाऱ्यापासून गोडे पाण्याच्या प्रकल्पाला गती। समुद्राचं खारं पाणी गोडं करण्यासाठी मनोरी येथे निक्षारीकरण प्रकल्प उभारला जाणार, तर यासाठी नव्यानं निविदा प्रक्रिया राबवून या प्रकल्पाला गती देण्याच्या सूचना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।